ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी असं बबनराव तायवाडे म्हणतात। बीडमधल्या आजच्या मोर्चाच्या मागणीला माझी सहमती नाहीये असंही तायवाडेंनी स्पष्ट केलंय। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहे, मनभेद नाहीत असंही तायवाडे म्हणतात। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एकाच मंचावर येऊ असं तायवाडेंनी स्पष्ट केलंय। धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत। राजकीय नेत्यांवरती समाजाचा फार मोठा विश्वास असतो आणि म्हणून राजकीय नेते जे बोलतात ते अंतिम सत्य समजल्या जाते आणि म्हणून या आजच्या सभेमध्ये म्हणा किंवा मोर्चामध्ये जे विषय चर्चेला जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही याचीच काळजी आयोजकांनी घ्यावी हीच माझी इच्छा। एक पंडित पडले दुसरे पंडित आले असं लक्ष्मण हाके म्हणतात। बीडमध्ये बोलताना हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे। आता आमदारकीसाठी लढायचं असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। एक पंडित पडले दुसरे पंडित आले, दुसरे पंडित पडले पवार आले, पवार गेले पुन्हा पंडित आले। तुम्ही काय त्याला आता गावातल्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही। एक पंडित पडले दुसरे पंडित आले असं लक्ष्मण हाके म्हणतात। बीडमध्ये बोलताना हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे। आता आमदारकीसाठी लढायचं असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। एक पंडित पडले दुसरे पंडित आले, दुसरे पंडित पडले पवार आले, पवार गेले पुन्हा पंडित आले। तुम्ही काय त्याला आता गावातल्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही। एक पंडित पडले दुसरे पंडित आले असं लक्ष्मण हाके म्हणतात। बीडमध्ये बोलताना हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे। आता आमदारकीसाठी लढायचं असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। एक पंडित पडले दुसरे पंडित आले, दुसरे पंडित पडले पवार आले, पवार गेले पुन्हा पंडित आले। तुम्ही काय त्याला आता गावातल्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही। एक पंडित पडले दुसरे पंडित आले असं लक्ष्मण हाके म्हणतात। बीडमध्ये बोलताना हाके यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर टीका केली आहे। आता आमदारकीसाठी लढायचं असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। एक पंडित पडले दुसरे पंडित आले, दुसरे पंडित पडले पवार आले, पवार गेले पुन्हा पंडित आले। तुम्ही काय त्याला आता गावातल्या सरपंच पदासाठी भांडायचं नाही। जिल्हा परिषदच्या पदासाठी भांडायचं नाही। ओबीसी अरे राईट बोला राईट काय करायचं आमदारकी। आता सरपंच पद, पंचायती मेंबर, झडपी मेंबर, आता जरांग्याचे पै पावले भावकी कुळातले सगळे आता ही पदं घेणार आहेत।